chapter 1, इर्मया अध्याय 1, इर्मया अध्याय 1, अध्याय 1 4 से 6 तक. 4 ते 6 पर्यंत. Jeremiah इर्मया chapter 1, अध्याय 1 4 to 6. 4 ते 6. Jeremiah इर्मया अध्याय 1, अध्याय 1 उसका 4 से 6. त्याचं 4 ते 6. तब यहोवा का ये वचन मेरे पास पहुंचा, गर्भ में रचने से पहले मैंने तुझ पर चित्त लगाया, उत्पन्न होने से पहले मैंने तेरा अभिषेक किया, मैंने तुझे जातियों का भविष्यवक्ता ठहराया. तब मैंने कहा, हाय यहोवा, प्रभु यहोवा, देख मैं तो बोलना भी नहीं जानता, क्योंकि मैं लड़का ही हूँ. परमेश्वराचे वचन मला आले ते असे, मी तुला गर्भाशयात घडले, त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्राचा संदेष्टा नेमले आहे. तेव्हा मी म्हणालो, आहा प्रभू परमेश्वरा, पहा मला बोलायचं ठाऊक नाही, मी केवळ बाळ आहे. आपण डोळे बंद करू, प्रार्थना करू. हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे. दादाने गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थी नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. तानाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता, आम्ही वचनाची वेळ तुझ्या हातात देतो. वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर, ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे. दया कर, तानाऱ्या गोड पवित्र पिता, वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी मदत कर, आणि जे आम्ही वचन ऐकतो तसंच आम्ही पालन करणारी तुझी मुलं होण्यासाठी तू सहायता कर. ही माझी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने, आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. इथे आपण पाहतो इर्मया भविष्यवक्ताबद्दल. और यहाँ पर हम इर्मया भविष्यवक्ता के बारे में देखते हैं. देवाने त्याला एक संदेष्टा म्हणून निवडलंय. और परमेश्वर ने उसे एक भविष्यवक्ता बोलकर किती चुना. मोठं सौभाग्य आहे त्याचं. और कितना बड़ा सौभाग्य है उसका. ऑलरेडी त्याची फॅमिली याजकीय फॅमिली आहे. और पहले से उसकी फैमिली याजकीय फैमिली है. त्याचा जो वडील होता तो याजकाची सेवा करत होता. और उसका जो पिता था वो याजक की सेवा करता था. पण याजकाची सेवा आणि संदेशाची सेवा याच्यात फरक आहे. और याजक की सेवा और भविष्यवक्ता की सेवा इसमें बहुत फर्क है. याजकांना रूल्स दिलेले आहेत, ते रोज प्रतिदिवस तसेच करायचे. और याजकों को कुछ नियम दिए गए थे, उन्होंने दिन भर में उसे बराबर रीति से पालन करना जे है. काही भूतकाळात होऊन गेलेलं आहे और जो कुछ चालत भूतकाल में हो आला चुका आहे, है और जो चलते आ ते रहा है करत राहायचे. वो करते रहना है. हे याजकांचं काम आहे. और ये याजकों का काम म्हणजे है. विधी करणं हे नियम आहे, ते त्यांना पालन करायचेच आहे. और विधि करना ये सब नियम है, उनको पालन करना पण है. संदेष्टांचं तसं नसतं. पर भविष्यवक्ताओं को वैसा नहीं होता. संदेष्टांना जे देव बोलेल तेच त्यांना करावं लागतं. और जो भविष्यवक्ता होते हैं उनको जो कुछ परमेश्वर बताएगा वही उनको मग करना है. त्याच्यात कधी कधी असेही वचन येतात ज्याच्याने समोरच्या व्यक्तीला आवडत नाही. और कभी कभी उसमें ऐसे भी वचन आते हैं कि सामने वाले व्यक्ति को वो अच्छे नहीं आणि लगते. त्या काळामध्ये संदेष्ट होणे म्हणजे लय मोठी गोष्ट होती. और उस काल में भविष्यवक्ता होना मतलब बहुत बड़ी बात आणि है. त्या काळातल्या संदेष्टांना मोस्टली मारले जायचे ते. और उस काल में जो भविष्यवक्ता होते थे वो खास करके मार डाल दिए जाते थे. कारण ते देव अशी भविष्यवाणी करायची ज्याच्यामुळे लोक चिडायचे और वो ऐसी भविष्यवाणी करते थे उसके कारण लोग चिढ़ जाते आणि थे लोक मारायचे. और लोग मारते थे. मग त्याच्यामुळे संदेष्टा होणं एक मोठी गोष्ट होती. और उसके कारण भविष्यवक्ता होना ये बहुत बड़ी बात है. येशू ख्रिस्तालाही संदेष्टा म्हणण्यात आलेला आहे. और यीशु मसीह को भी भविष्यवक्ता बोला कारण गया है, त्यानेही भविष्यवाणी केलेली आहे. क्योंकि उसने भी बहुत सारी भविष्यवाणियां पुढील की. गोष्टी पुढे येणाऱ्या काळात काय होणार हे येशू ख्रिस्ताने सांगितलेलं और आहे. आगे होने वाली बातों में क्या क्या होने वाला है सब यीशु मसीह ने तर बताया. संदेशाचं काम काय, पुढे काय होणार आहे त्या गोष्टीबद्दल सांगणं. और भविष्यवक्ता का काम क्या है, आगे जो बातें होने वाली है उस बारे में बताना. त्याचं त्या सेवेसाठी देवाने त्याला आता पाचारण केलेलं आहे. और उस सेवा के लिए अभी परमेश्वर ने उसको बुलाया है. पण तो काय म्हणतो, अभी वो क्या कहता है, नाही नाही देवा, नहीं मी तर परमेश्वर, अजून छोटाच आहे, मैं तो अभी बच्चा ही मला हूँ, तर बोलता पण येत नाही. मुझे तो बोलने भी नहीं आता. तो काय ठीक करू से. लागला, वो क्या करने लगा, बहाणे देऊ लागला और वो बहाना देने लगा देवाला. परमेश्वर को. आज आपलं वचन हे सांगत आहे की आपण देवाला बहाणे देऊ नये. और आज परमेश्वर का वचन हमसे यही कहता है कि परमेश्वर को बहाना कभी मत देना. त्याने किती बहाणे दिले और इसने कितना बहाना तरी बताया, देवाने त्यालाच निवडलं. फिर भी परमेश्वर ने उसको ही चुना. देवाने मोजेसला निवडलं. परमेश्वर ने मुझे को चुना. मोजेसला सांगितलं की तुला मी निवडलेलं आहे, की मी खाली उतरून आलेलो आहे, तू जा मिश्र देशात जा. और मोसेस से कहा कि परमेश्वर नीचे उतर कर आया और उसने कहा कि तू जा, मैंने तुझे चुना है, तू जा और उससे जाके राजा से जाके मिल. हा, फिरौनच्या हातातून माझ्या लोकांना तू सोडव. और फिरौन के हाथ से मेरे लोगों को तू छुड़ा कर लेकर त्याने आ. एक नाही, और उसने एक दोन नाही, दो बार नहीं, 3 नाही, 3 बार 5 वेळा त्याने बहाणे सांगितले. और 5 बार उसने बहाना बताया. शेवटचा बहाणा होता की मी भद्दा आहे, मी मला बोलायला जमत नाही. आणि तो तोत्रा होता. और आखिर का बहाना उसने बताया, मैं बता हूँ, मुझे बोलने के लिए ठीक से जमता आणि नहीं. त्याच्यामुळे त्याने काय सांगितलं की मला नाही जमणार. और उसने कहा मुझसे नहीं होगा. पण तरी देवाने मोजेसलाच निवडून हारूनला त्या ठिकाणी निवडलं. और फिर भी परमेश्वर ने मोसेस को चुनकर उसने हारून को उसके साथ रखा. तर सांगण्याचा उद्देश आहे की
आज बऱ्याच लोकांना देव त्याच्या सेवेसाठी, त्याच्या जवळ येण्यासाठी देव पाचारण करतो. और बहुत सारे लोगों को परमेश्वर सेवा करने के लिए उसके पास आने के लिए बुलाता है. परंतु लोक काय करतात? पर लोग क्या करते हैं? लोक बहाणे देतात. और लोग बहाना देते हैं. त्यांच्याकडे एक्सक्यूजेस असतात की असं झालं. जसं लोक कामाला जातात. और लोग काम पर जाते हैं. लोक कामाला गेल्यानंतर समजा त्यांची सुट्टी झाली असेल, और लोग काम पर जाने के बाद अगर उनकी छुट्टी हुई होगी तर मालकाला विचारलं काल का नाही आलेला, और फिर मालिक पूछेगा कि कल तू क्यों नहीं आया तो था? कसा सांगणार? और वो कैसे घरात बताएगा? झोपून होतो. घर में सोकर था. मग तो म्हणतो मी आजारी होतो, और फिर वो बहाना बताने में बीमार था. मला त्रास होता. मुझे बहुत तकलीफ हो रही है. मग हे त्यांचे बहाणे असतात. ती सत्य घटना, सत्य हकीकत नसते. और ये सब उनका बहाना होता है. ये सत्य हकीकत पण नहीं. जेव्हा की देवाला आपल्याकडून आपल्या तोंडावाटे बहाणे नको. और परमेश्वर का हमारे मुंह के द्वारा बहाना नहीं चाहिए. आज नियमशास्त्रामध्ये, नवीन नियमशास्त्रामध्ये आपण नवीन करारामध्ये जर वाचलं, और नए करार में अगर हमने पढ़ा, देवाने मोठी मेजवानी ठेवलेली आहे. परमेश्वर ने बहुत बड़ी मेजबानी रखी त्याने है. त्याच्या लोकांना बोलवलेलं आहे. और उसने अपने लोगों को बुलाया पण है. त्याची लोक काय करतात? बहाणे सांगतात. और उसके लोग क्या करते हैं? बहाना बताते हैं. लूक अध्याय 14 लूक अध्याय 14 त्याचं 15 ते 20. उसका 15 से लेकर 20 तक. लूक अध्याय 15, लूक अध्याय लूक अध्याय 14 लूक अध्याय 14 त्याचं 15 ते 20. उसका 15 से लेकर 20 तक. मग त्याच्याबरोबर भोजनात बसलेल्यांपैकी कोणी एकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, जेव्हा येशू बरोबर जेवत असताना कोणी काय म्हटलं? जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य है. जो कोई परमेश्वर के राज्य में रोटी खाएगा वो क्या है? वो धन्य है. त्याने त्याला म्हटले, क्या? एक मिनट. परमेश्वर के राज्य में रोटी खाना ये सबसे बड़ी बात है प्रियो. आणि देवाच्या राज्यामध्ये भाकर खाणं ही सर्वात मोठी गोष्ट सबसे आहे. बड़ी बात है. सर्वात मोठी गोष्ट आहे. मालूम है, हम परमेश्वर के राज्य में रोटी खाना चाहिए. आणि आपण देवाच्या राज्यामध्ये भाकर खाल्ली पाहिजे. परमेश्वर का राज्य यीशु मसीह ने इसी पृथ्वी पर बनाया कलवरी क्रूस के बलिदान के द्वारा. आणि देवाचं राज्य येशू ख्रिस्ताने याच पृथ्वी तलावरती बनवलं, स्वतः बलिदान झाल्यामुळे. और इसीलिए पकड़ाए जाने से पहले उसने अपनी रोटी ली और धन्यवाद देकर कहा, धन्यवाद देकर उसे तोड़कर उसने अपने शिष्यों को बांटा. आणि तो पकडायला जायच्या अगोदर त्यांनी भाकर उंच केली आणि ती तोडली आणि त्याने आपल्या शिष्यांना दिली. उसके पश्चात उसने कटोरा लिया और धन्यवाद देकर उसने अपने शिष्यों को कहा, पियो ये मेरा लहू है. और जो रोटी खाते समय कहा, ये खाओ ये मेरा मांस है. आणि नंतर त्याने प्याला उंच केला आणि प्याला उंच करून त्याने धन्यवाद दिला आणि नंतर त्याने आपल्या शिष्यांना दिलं. तो म्हणाला, हे माझं रक्त आहे. आणि भाकर खाताना तो म्हणाला की हे माझं देह तो आहे. परमेश्वर के राज्य में उसने ऐसी एक रोटी दी है आणि देवाच्या राज्यामध्ये त्याने एक अशी भाकर दिलेली जो आहे हमें खाना जरूरी है, आणि जी आपल्याला खाणं गरजेचं जिसके आहे. खाने से हम मरेंगे नहीं. आणि जिला खाल्ल्याच्या द्वारे आपण कधी हम मरणार जिंदा, नाही. हमेशा जिंदा रहेंगे. आणि आपण नेहमीसाठी जिवंत हम राहू. अनंत काल के लिए जिंदा रहेंगे. आणि सदा सर्व काळासाठी आपण जिवंत हमारी राहू. भले आंख इधर पृथ्वी पे बंद हो जाएगी, आणि भले आपले डोळे या पृथ्वीवरती बंद होऊन लेकिन जातील, अनंत जीवन के लिए पण सार्वकालिक जीवनासाठी हम जिंदा हो जाएंगे. आपण जिवंत होऊन जाऊ. इसलिए प्रियो, उस रोटी खाने वाले को परमेश्वर ने आमंत्रण दिया और धन्य है वो व्यक्ति जो ये रोटी खाता है. आणि ती भाकर खाणाऱ्या लोकांना देवाने आमंत्रण दिलं आणि धन्य आहे तो व्यक्ती जो ती भाकर खातो. त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले. हाँ, परमेश्वर ने बहुत बड़ी मेजबानी रखी और बहुत जनों को आमंत्रण दिया, आओ आओ और इस रोटी में से तुम खाने के लिए आओ. आणि जेवणाच्या वेळेस आता या तयारी झाली आहे असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठवलं. हाँ, अपने एक दास को भेजकर बोला, आओ खाना रेडी हो चुका है, तुम लोग आओ, प्रभु के साथ इस टेबल पर बैठो, प्रभु के संग बैठो. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. लेकिन वो बार बार क्या करने लगे? निमित्त बताने लगे, यानी बहाने बताने लगे. क्या बहाने बताने लगे? पहिला त्याला म्हणाला, मी शेत विकत घेतली आहे, मैंने तेव्हा खेती मोल ली है, ती मला जाऊन पाहिली पाहिजे. वो मुझे देखना चाहिए, मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. मुझे क्षमा कर. ये काम तो बाद में भी कर सकता था ना, आणि हे काम तो नंतर पण करू शकत होता ना, लेकिन उसने क्या किया? पण त्याने काय केलं? जो मेजबानी रखी गई थी उसे लेने के बजाय उसने उस खेत में गया जो खेत उसने बाद में भी, वो जिंदगी भर उसका ही खेत है, हमेशा उसका ही रहने वाला है, आगे जाके उसमें ही खेती करने वाला है. लेकिन उस खेत में वो बाद में भी जा सकता था, लेकिन फिर भी उसने क्या किया? वो ऐसा एक बहाना बताया क्योंकि उसे वो मेजबानी नहीं खाने की. आणि देवाने जी जेवणावळ ठेवलेली होती त्याच्यामध्ये तो गेला नाही. तो काय म्हणाला की मला शेत सांभाळायचं आहे, पण आयुष्यभर त्याला ते शेत सांभाळायचं होतं, त्याच्यामध्येच नांगरणी करायची होती. पण त्याने एक निमित्त सांगितलं की मला काय करायचं, शेतामध्ये जायचं आहे. दुसरा म्हणाला, मी बैलांच्या 5 जोड्या विकत घेतल्या आहेत, मैंने बैल के 5 जोड़ी मोल लिए हैं, त्या मी तपासायला जातो. मुझे उसे चेक करना है कि वो जो बैल है वो सही है क्या.
बराबर है कि नहीं, अच्छी रीति से चल रहे कि नहीं, अच्छी रीति से खेत हल जोतेंगे कि नहीं, वो देखने के लिए ये भी वो बाद में कर सकता था। और बैल तो उसके ही थे, वो बाद में भी कर सकता था, लेकिन फिर भी उसने क्या बहाना बताया, मैं अभी नहीं आ सकता। आणि बैल त्याच्यासाठी तो नंतर पण त्यांना तपासायला जाऊ शकत होता, पण त्याने काय निमित्त सांगितलं की मला त्यांना बघायला जायचं आहे। आणखी एक जण म्हणाला, मी लग्न केले आहे म्हणून माझे येणे होत नाही। अभी जिंदगी भर के लिए पत्नी है, उसको तो छोड़ नहीं सकता। आयुष्यभरासाठी बायको दिला तर तो सोडू नाही लेकिन शकत। कहता है मैं अभी शादी किया है इसलिए मैं आ नहीं सकता। आणि बोलतो मी आता लग्न केलेलं आहे, मी आता येऊ नाही शकत। मग त्या दासाने येऊन आपल्या धण्याला हे वर्तमान सांगितले। तेव्हा घर धण्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, नगराच्या रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा आणि दरिद्री, अपंग, आंधळे व लंगडे यांना इकडे घेऊन ये। दास म्हणाला, महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्याप जागा आहे। 20 पर्यंत। तो कहने का उद्देश्य प्रियो, हमारा परमेश्वर हम देखते हैं कि यहाँ हम परमेश्वर देखता है कि लोग क्या करने लगे, सबक बताने लगे, बहाने बताने लगे, निमित्त बताने लगे कि अपनी कमजोरी, अपनी बातें कि मैं ये नहीं कर पा रहा हूँ, मुझे क्षमा करो, मैं नहीं आ पा रहा हूँ। आणि लोक बहाना सांगू लागले, लोक निमित्त देऊ लागले की मला क्षमा करा, मी तुमच्या इथे येऊ नाही शकत। परमेश्वर बिल्कुल नहीं चाहता कि परमेश्वर जो रखी हुई प्रभु भोजन है, मेजबानी है, संगति है, खाना जो उसके लिए रखा, हमारे लिए रखा है, उस खाने के लिए हम मना करें। आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की जे काही प्रभुभोजन देवाने आपल्यासाठी ठेवलेले आहे त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आपण मना करावं। हम कभी भी बहाना नहीं बताए आणि कधीच त्याच्यासाठी बहाना सांगू नये। दूसरी बात, जब पवित्र आत्मा हमें अपने पाप बताता है, हमारी गलतियां दर्शाता है, हमारे कुछ ऐसी बातें बताता है जिसमें हमें खुद झुकना है, तब भी हम बहाने नहीं बताए। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला काहीतरी सांगत आहे आणि अशा काही गोष्टी सांगतो ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःहून वाकायचं आहे, मग त्या गोष्टीसाठी पण आपण कधी मना नाही केलं पाहिजे। जैसे मैं आपको बताती हूँ, जब परमेश्वर ने उसको पूछा कि आदम तूने ये पाप किया, तूने वो फल खाया। आणि मी तुम्हाला उदाहरण सांगते की जसं आत्माला देवाने विचारलं की आदम तू ते फळ खाल्लंस का, उसने वो क्या किया, किसी और पर डाल दिया, नहीं तूने जो स्त्री दी थी वो स्त्री ने मुझे बहकाया और इसलिए मैंने खाया। आणि त्याने एक बहाणा सांगितलं की नाही, तू जी स्त्री मला दिलेली तिने ते मला फळ खायला दिलं आणि मग मी ते खाल्लं। मतलब मैंने खाया, म्हणजे मी खाल्लं, लेकिन मेरी गलती नहीं है, माझी काहीच चूक नाही, गलती किसकी है, स्त्री की है। चूक कोणाची आहे, स्त्रीची आहे। उस स्त्री के कारण मैं बहकाने में आया। आणि त्या स्त्रीमुळे मी भटकवण्यामध्ये आलो। प्रिय, प्रभु बिल्कुल नहीं चाहता जब हमें परमेश्वर का आत्मा जब अपनी गलतियां दर्शाता है तो हम बहाने बताएं कि प्रभु उसने ऐसा किया इसलिए मैं गुस्सा हो गया। आणि जेव्हा देवाचा आत्मा आपल्याला काही चुका आपल्याला सांगत असेल तर आपण कधीच असा बहाणा नाही दिला पाहिजे की देवा तिने असं केलं, उसने ऐसा किया इसलिए मुझे गुस्सा आया, इसलिए मैंने गुस्से में मारा ना। अगर उसने ऐसा नहीं किया होता तो मैं गुस्से में मारता क्या? आणि तिने असं केलं म्हणून मला राग आला आणि म्हणून मी तिला मारलं। जर तिने असं केलं नसतं मी तिला मारलं असतं का? मेरे घर में ऐसा हुआ था इसलिए मैं नहीं आ पाया। आणि माझ्या घरात मी असं झालेलं म्हणून मी येऊ नाही शकत। तो परमेश्वर ये नहीं चाहता कि जब परमेश्वर हमें बुलाता है और हमें पश्चाताप की ओर लेके जाता है या अपने पाप कबूल करने के लिए या हमें अपने भाइयों से समिट कराने के लिए, तो उस समय हम बहाने नहीं बताए। आणि जेव्हा देव आपल्याला बोलवतो, काही पश्चाताप करण्यासाठी बोलवतो किंवा आपल्या भावांना एकत्रित करण्यासाठी बोलवतो, तेव्हा आपण कधी बहाने सांगू नये। हिब्रू 3:8 पढ़ेंगे। इब्रिकरांचं पत्र अध्याय 3 ते 6 आपण वाचूया। हिब्रू इब्रिकरांचं पत्र 3 उसका 8। त्याचा 8। तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती, तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका। हाँ, जब परमेश्वर का आत्मा हमें कुछ बातें पश्चाताप करने की ओर लेके जाता है और हम अपना मन कठोर कर लेते हैं, एकदम कड़क कर लेते हैं, तो पवित्र आत्मा दुखी होता है। तो ऐसा मत करो। आणि जेव्हा देवाचा आत्मा आपल्याला आपल्या चुका सांगतो आणि आपण ते काय करतो त्याला सांगण्यासाठी मनाई करतो, तेव्हा देवाचा आत्मा दुखी होऊन जातो। म्हणून तुम्ही असं करू नका। बहाना इंसान क्यों देते हैं? आणि बहाने माणसं का देतात? एक तो सबसे पहला पॉइंट, उसे आना नहीं होता है। आणि सर्वात पहिला पॉइंट त्याला यायचं नसतं। अगर जिसे परमेश्वर के पास आना है आणि ज्याला देवाजवळ यायचं आहे उसके पास कोई बहाना नहीं होता। आणि त्याच्याजवळ काही बहाना नसतो, कुछ भी होने दो, आणि काहीही होऊ द्या, वो कोई बहाना नहीं देगा। उसकी इच्छा है आना है, वो आएगा। आणि तो कोणताही बहाना देणार नाही। त्याची इच्छा आहे येण्याची, तर मग तो नक्की येईल। मालूम हुआ, काम होने दो, कुछ भी रुकावटें आने दो, कुछ भी, उसकी इच्छा है वो बराबर से आएगा। लेकिन आने की इच्छा नहीं है, वहाँ परमेश्वर के साथ सहवास करने की इच्छा नहीं है, परमेश्वर ने जो मेजबानी रखी है उस मेजबानी में शामिल होने की इच्छा नहीं है, प्रभु ने जो रोटी रखी है वो रोटी खाने की इच्छा नहीं है, इसी कारण से बहाने आते हैं।
आणि म्हणून काही लोक जी आहेत ज्यांना यायची इच्छा आहे ती लोक कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाच्या मंदिरामध्ये देवाजवळ येतात, पण ज्यांना यायची इच्छाच नाहीये, ज्यांना देवाच्या प्रभू भोजनामध्ये भाग घ्यायची इच्छाच नाहीये, ती लोक बहाणे देतात. तो मालूम हुआ इंसान बहाने क्यों देता है? आणि माहित पडलं माणसं बहाणे का देतात? क्योंकि उसे वो करने की इच्छा ही नहीं थी. कारण त्या व्यक्तीला ते करायची इच्छाच नव्हती. दूसरा बाइबल हमें बताता है कि जो बहाने बताता है वो आलसी है. आणि दुसरं बायबल आपल्याला सांगतो जो कोणी बहाणा देतो तो आळशी आहे. आलसी का काम क्या है? आळशाचं काम काय आहे? वो काम करने नहीं जाए. त्याला काम करायची इच्छा नसते. तो वो क्या बताएगा? मग तो काय सांगेल? बहाने. बहाणे. जैसे बाइबल में भी एक आलसी है, आणि बायबलमध्ये पण एक आळशी आहे. हम पढ़ेंगे उसके बारे में. त्याच्याबद्दल आपण वाचूया. नीति वचन नीतिसूत्रे 20, अध्याय 20. प्रोवर्ब्स नीतिसूत्रे 20 अध्याय 20 उसका 4. त्याचं 4. हिवाळा लागल्यामुळे आळशी नागरिक नाही. बारिश ठंडी लगने के कारण अभी वो क्या कर रहा है, वो खेती नहीं कर रहा है, म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागेल. इसलिए आलसी क्या करेगा, अपना खाना नहीं खाएगा, वो भीख मांगेगा, पण त्याला काही मिळणार नाही. लेकिन उसे कुछ मिलेगा नहीं. हाँ 26 का 13 पढ़ो. 26-13 वाचूया. आळशी म्हणतो रस्त्यावर सिंह आहे. हाँ बाबा, रस्ते में तो सिंह बैठा हुआ है. चव्हाट्यावर सिंह आहे. हाँ चवाट्यावर रस्ते में सिंह है. दरवाजा आपल्या बिजगऱ्यांवर फिरतो तसा आळशी आपल्या अंतरुणावर लोळतो. वो क्या करता है, दरवाजे तक जाएगा, देखेगा अरे बाप रे ये तो वहाँ घोंसला है, ये तो सिंह है, गोल गोल घूमेगा, वापस बिछाने पे जाएगा. मतलब आलसी लोगों के पास बहुत बहाने रहते हैं. आणि आळशी लोकांजवळ खूप बहाणे असतात. अभी सोचो घर में, आपके घर में कोई व्यक्ति काम नहीं करता होगा, आणि समजा तुमच्या घरात कोणी व्यक्ती काम करत असेल तो वो क्या करेगा, तो काय करेल? वो बहाना बताएगा. तो बहाना सांगेल. पोटात दुखते है, पेट में दर्द है माझ्याने नहीं जमणार ये काम, और मुझसे ये काम नहीं हो पाएगा. या फिर किंवा कोई दूसरा बहाना बताएगा. काही दुसरा बहाना सांगेल. मैं भी सो रहा हूँ, उसको उठा. आणि मी आता झोपलेले आहे, त्याला उठव. मैं भी यहाँ बैठा हूँ, तू खड़ी है, तू कर ले. आणि मी ते बसलेले तू तिथे उभे असं तू ते कर. है ना? अगर किचन में जा ही रही है तो आते समय एक गिलास पानी ला. आणि किचन मध्ये चाललीच आहेस तर एक ग्लास पाणी येताना घेऊन ये. खाली मत आना. आणि रिकाम्या हाताने येऊ तू नको. जा ही रही थी ना, आणि तू जातच होतीस ना. इसलिए जाते. तू आते समय तो खाली आती ना, आणि तू येताना रिकामी झाली असती. इसलिए मैंने तेरे को बोला आते समय पानी लेकर आणि आ. म्हणून मी तुला सांगितलं येताना खाली पाणी. क्यों आती है? आणि रिकाम्या हाताने कशाला येते? उसको बहाना चाहिए था, और एक बहाना था, उसको उठना नहीं था, उठकर पानी पीने की इच्छा नहीं थी, लेकिन पानी चाहिए था उसको. आणि त्याला पाणी पाहिजे होतं पण उठून जाऊन स्वतः पियाची इच्छा नव्हती. कोई ला के तो उधर ही ला के देगा, तो इसलिए वो बहाना बताया. तू अंदर जा ही रही थी, इसलिए मैंने बोला आते आते पानी ला. आणि त्याला तिथेच बसायला पाणी पाहिजे होतं म्हणून तो म्हणाला, बहाने सांगितलं की तू जातच आहे, आतमध्ये ते येताना पाणी घेऊन ये. आलसी लोग भी बहाने बताते हैं, आणि आळशी लोक पण बहाने और सांगतात. मसीह लोग आलसी नहीं है. आणि ख्रिस्ती लोक आळशी और नाही. मसीह लोग आलसी है क्या? आपण ख्रिस्ती लोक आळशी आहोत का? बताओ. सांगा. मसीह लोग आलसी है, ख्रिस्ती लोक आळशी आहे का? काम करने वाले हैं, काम करणारे आहेत मेहनती है. आणि कष्टाळू आहेत. सही है. तो इसीलिए प्रभु नहीं चाहता कि हम बहाने बताएं. आणि म्हणूनच देवाची इच्छा आहे की आपण बहाणे सांगू नये. दूसरी बात, जब कोई बात हम देरी से करते हैं, आणि जेव्हा कोणती गोष्ट आपण उशिराने करतो हाँ लेट करते हैं, तो वो भी एक बहाने के जैसा हो जाता है. आणि ते पण एक बहाण्यासारखं होतं. पढ़ लेंगे एक वचन को. एक वचन नीति वाचूया. वचन 6 नीतिसूत्रे 6 उसका 4. त्याचं 4. नीति वचन नीतिसूत्रे 6 उसका 4. त्याचा 4. तू आपल्या डोळ्यांना निद्रा लागू देऊ नकोस, आपल्या पापण्यांना झापड पडू देऊ नकोस. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातून हिरडीला, ज्याप्रमाणे फासे पारध्याच्या हातून पक्षाला, त्याप्रमाणे आपल्याला मुक्त करून घे. अरे आळशा, जब तक तू अपने आप को छुड़ा न ले, विलंब नहीं करना. कोई भी काम करने के लिए तू विलंब नहीं करना. आणि कोणतेही काम करण्यासाठी तू विलंब लावू नकोस. लेकिन जिनको विलंब करना, धीरे धीरे करना, लेट करना, ये लगता है उसके पास बहाने होते हैं. आणि ज्यांना हळूहळू करायची इच्छा असते त्यांच्याजवळ बहाणे असतात. वो लेट क्यों काम करते हैं? आणि ते का उशिरा काम क्योंकि करतात? वो उनका बहाना रहता है. कारण तो त्यांचा बहाना असतो मालूम है, ताकि आप कर सके. की तुम्ही ते काम करून टाका. अगर आप बोलोगे हाँ मैं उठती हूँ, कभी पानी आया मैं पानी भरती हूँ, आणि जर तुम्ही म्हणता की हा मी आता उठतच आहे, आता पाणी आले मी उठते, लेकिन आप उठ नहीं रहे, तुम्ही उठत नाही, तो एक विलंब कर रहे हो. हाँ ना आती हूँ ना, अभी उठती हूँ, तब तक आप उठ के
पानी भी भरने को जाते हो. आणि ती लोक खूप उशीर मैं लावून जाने वाली थी. आणि ती जाणारच होती. अभी तो उठ गई तो जानवी में बैठ जाती है. आणि आता उठलीच तर जाऊन दे मी बसते. तो विलंब करना भी एक बहाना होता है. आणि विलंब लावणं हा पण एक बहाना असतो. प्रियो, आज का वचन परमेश्वर हमें बताता है कि हम परमेश्वर की सेवा के लिए, आणि आता वचन आपल्याला सांगतं की आपण देवाच्या सेवेसाठी, चर्च में आने के लिए, चर्च मध्ये येण्यासाठी, प्रभु भोजन खाने के लिए, प्रभु भोजन खाण्यासाठी, अपना घर का काम करने के आपल्या लिए, घराचं काम करण्यासाठी, साथ में पश्चाताप करने के लिए आणि सोबतच पश्चाताप करण्यासाठी. हम कोई बहाना नहीं आणि बताए. आपण कोणताही बहाना सांगतो. परमेश्वर नहीं चाहता कि हम बहानों में जिए. आणि देवाची बिलकुल इच्छा नाही की आपण बहाण्यांमध्ये जगावं. नामान कोड़ी को बताया गया था, नामान कुटीला सांगण्यात आलं जा होतं. यरदन नदी में जाकर कितना बार डुबकी मार, 5 बार. आणि जा यर्दन नदीमध्ये जाऊन 7 वेळा 7 बार. बरोबर. मैं वही देखना चाहती थी आप लोग सुन रहे हो कि नहीं. कितना बार? कितना बार? एलिशा की नामान ने बात मानकर यरदन नदी में डुबकी लगाई. डुबकी लगाई रे बाबा, डुबकी लगाई. डुबकी लगाई रे बाबा, डुबकी लगाई. 1 नहीं, 2 नहीं, 3, 4, 5, 5 नहीं, 6 नहीं, 7 बार. क्या लगाई? डुबकी लगाई रे बाबा, डुबकी लगाई. जोर से. डुबकी लगाई रे बाबा, डुबकी लगाई. हाँ, कितना बार? 7 बार. तो 7 वेळा. नामान कोड़ी था. आणि नामान हा कोडी होता. कितना आसान काम एलिशा ने उसको बताया था. आणि किती सोपं काम एलिशाने त्याला सांगितलेलं बाहर होतं. आया नहीं वो, आणि तो बाहेर आला नाही. क्योंकि उसे मालूम होना चाहिए कि इस्राएल के बीच में परमेश्वर है. कारण त्याला माहित असलं पाहिजे की इस्रायलमध्ये देव आहे. इसलिए नामान को बताने के लिए वो बाहर आया नहीं. आणि नामानला त्याला सांगण्यासाठी तो बाहेर आला नाही. कहा जाके यरदन नदी में 7 बार डुबकी मार. आणि फक्त सांगितलं की यर्दन नदीमध्ये जाऊन तू 7 वेळा डुबकी मार. लेकिन उसे वो करना नहीं था. आणि त्याला ते करायचं नव्हतं. इसलिए उसने कितने बहाने बताए. आणि म्हणून त्यांनी किती बहाने क्या हमारे सांगितले. इधर नदी नहीं है? आणि आमच्या इथे नदी नाहीये. यरदन से भी अच्छी नदी है. आणि यर्दनपेक्षाही चांगल्या नद्या आहेत. वो आया था, मेरे ऊपर हाथ मलता, तेल मलता, प्रेयर करता, रोता. ये मैं ऐसी अपेक्षा किया. आणि तो माझ्याजवळ आला असता, त्याने तेल लावलं असतं आणि माझ्यासाठी रडून रडून प्रार्थना केली असती, ही माझी अपेक्षा होती. लेकिन ये तो उल्टा ही किया, जाके यरदन नदी में डुबकी मार. आणि ह्याने तर सगळं काही उलटच केलं. त्याने मला सांगितलं यर्दन नदीमध्ये जाऊन डुबकी मार. मेरे ख्याल से नामान को ठीक नहीं होना था. आणि माझ्यामध्ये नामाला बरं व्हायचं नव्हतं. अगर उसको ठीक होना ही था, आणि जर त्याला बरं व्हायचंच होतं उसको ठीक होने के लिए आया ना, आणि तो बरं होण्यासाठी आला तो होता, फिर उसको इतने बहाने क्यों? मग एवढे बहाने त्याने का सांगितले. तुझे चंगा होना है, उसने कहा है जाके डुबकी मार होना है. आणि तुला बरं व्हायचं आहे, त्याने मग तुला सांगितलं जाऊन डुबकी मार, तर तुला करायचं आहे. क्या हार्ड काम था, कोई कष्ट नहीं था. आणि काय कठीण काम होतं, काहीच कठीण एक काम नव्हतं. दास ने उसे समझाया. आणि एका दासाने त्याला अगर वो समजावलं. तुझे कोई भारी काम देता, आणि जर त्याने तुला कोणतं भारी काम दिलं असतं, कष्ट का काम देता, तू नहीं करता. कष्टाचं काम दिलं असतं, तर तू केलं नसतंस का. उसने कहा करता. तो म्हणाला मी केलं तो असतं. फिर जब तुझे कहा है यरदन नदी में डुबकी मार, तो मार. मग तुला सांगितलं यर्दन नदीमध्ये डुबकी मार, तर जाऊन मार. फिर बहाना, वापस उसके पास बहाना. एक बार मार के देखा, कुछ नहीं है, हाथ ऐसा ही है, सब अभी तलक ऐसे ही निशान है. आणि नंतर त्याने पुन्हा बहाणा दिला की एकदा जाऊन डुबकी मारल्याने म्हणाला की अजून सगळे काही दाग तसेच आहेत. वो दास ने फिर कहा कि उसने 7 बार बोला है. आणि तो दास त्याला पुन्हा म्हणाला, दास त्याने तुला 7 वेळा सांगितलेलं. जब 7 बार मारा तब उसका स्किन अच्छा हुआ. आणि 7 वेळा डुबकी मारल्याच्या नंतर त्याची त्वचा चांगली तो आज झाली. हमारा परमेश्वर हमसे यही सिखाता है. हम बहुतायत बार कभी कभी नामान कोड़ी के जैसे हम बन जाते हैं. आणि खूप वेळा आपण नामान कोडीसारखं बनतो, आलसी व्यक्ति के जैसे बन जाते आळशी हैं. व्यक्तींसारखं बनतो, विलंब लगाने वाले व्यक्तियों के जैसे, आणि उशीर लावणाऱ्या लोकांसारखं, या उन लोगों के जैसे जिन्होंने प्रभु ने मेजबानी रखी लेकिन वो भाग नहीं लेना चाह रहे. आणि त्या लोकांसारखं की देवाने मेजवानी ठेवलेली आहे पण त्याला भाग नाही घ्यायचा. क्या बड़ा था वो, बैल बड़े थे या प्रभु परमेश्वर उस राजा ने रखी हुई मेजबानी? आणि काय मोठं होतं, ते बैल मोठे होते की राजाने ठेवलेली मेजवानी. वो बीवी बड़ी थी या मेजबानी? आणि बायको मोठी होती की मेजवानी मोठी वो होती. खेत बड़ा था या मेजबानी? आणि शेती मोठी होती की मेजवानी. मेजबानी, जो परमेश्वर ने रखी हुई मेजबानी, आणि देवाने ठेवलेली मेजवानी, वो सबसे बड़ी थी. आणि ती सर्वात मोठी होती. आज परमेश्वर भी आपसे यही कहता है. आणि आज देव तुम्हाला पण हेच म्हणतो. वो लोग उस मेज में गए आणि ती लोक त्या मेजमध्ये गेले नहीं गए, बाद में नहीं खा सके. आणि नंतर ते खाऊ नाही शकले. परमेश्वर ने अपना मंदिर किसी और से भर दिया. आणि देवाने स्वतःचं मंदिर कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या घरी भरून इसलिए टाकलं. प्रियो, आज हमारा परमेश्वर हमसे कहता है कि वो तो चलो यिर्मयाह और मोसेस का भाग्य अच्छा है,
आणि इर्मिया आणि मोशेचं भाग्य खूप चांगलं आहे कि उन्हीं को चुना। आणि त्यांनाच निवडलं। अगर परमेश्वर ने यिर्मयाह बोला मुझे नहीं आना है, मैं तो छोटा हूँ, मैं नहीं चुनूँ, मैं नहीं आऊंगा, परमेश्वर बोलता जा तेरे जैसे बहुत जने मेरे पास। आणि इर्मिया म्हणाला असता की मी खूप लहान आहे आणि माझ्याकडनं मी तर करणार नाही, मी खूप छोटा आहे। मग देव म्हणाला असता ठीक आहे, जर तुझ्यासाठी खूप सारी लोक आहेत क्या माझ्याकडे। परमेश्वर के पास उसकी सेवा करने के लिए लोग नहीं है? आणि देवाजवळ त्याची सेवा करणारी लोक नाही आहेत का? मोसेस को भी जा तुझे नहीं बनवाना है मत कर, आणि मोशेला पण जा तुला नाही करायचं नको करू। लेकिन मोसेस का और यिर्मयाह का जन्म ही इसीलिए हुआ था, पण मोशेचा आणि इर्मियाचा जन्मच यासाठी झाला होता उद्देश्य वही था, आणि उद्देश तोच होता। इसीलिए उनसे सेवा करा के लिए, आणि म्हणून त्यांच्याकडून सेवा करून वो घेतली। नहीं बोलने के बाद भी, आणि नाही म्हणून सुद्धा, बहाने बताने के बाद भी। बहाणे सांगून सुद्धा। आज हमारा परमेश्वर हमसे यही कहता आणि है, आज आपल्याला देव आपल्याला हेच म्हणतो, हम बहाने नहीं बताए आपण बहाणे सांगू चर्च में आने के लिए, चर्च मध्ये प्रभु येण्यासाठी, भोजन खाने के लिए, प्रभु भोजन खाण्यासाठी, बपतिस्मा लेने के लिए, बपतिस्मा घेण्यासाठी। है ना? जैसे क्योंकि यर्दन नदी में डुबकी लगाई यानी उस किसको दर्शाता है? बपतिस्मा को दर्शाता है ना। आणि यर्दन नदीमध्ये डुबकी मारली ती कशाला दर्शवतं? बपतिस्म्याला दर्शवतं ना। तो हम इन सब बातों के लिए, काम के लिए, परमेश्वर की सेवा के लिए हम बहाने नहीं बताए। आणि कामासाठी, देवाच्या सेवेसाठी आपण बहाणे सांगू नये। हम परमेश्वर का काम जैसे है हम करना, हमारे ऊपर परमेश्वर ने जब चाहा है कि हम करें तो हम तुरंत अपने आप को हाँ मैं यहाँ हूँ, आणि देवाची जी इच्छा आहे की आपण ते काम करावं, तर मग लगेच आपण हा मध्ये हा मिळवला पाहिजे, लेकिन करना है, पण करायचं आहे। क्योंकि जब हम वो करते हैं तभी तो हमें वो आशीष मिलती है। कारण जेव्हा आपण ते करतो तेव्हाच आपल्याला आशीर्वाद मिळतो। इसलिए हमारे बहाने देने की आदतें निकाल दो। म्हणून बहाणे देण्याची सवय ती काढून टाका। हाँ? पास्टरों को, पास्टरांना, अपनी माता पिता को, आपल्या आई वडिलांना, अपनी माँ को, अपनी पत्नी को, आपल्या बायकोला, अपने बच्चों को, आपल्या मुलांना, सॉरी बेटा लाना भूल गया, सॉरी अब कल लेकर आऊंगा, आणि सॉरी मुला आज आणायला विसरून गेले, उद्या घेऊन येईन, नहीं ला पाया, नाही आणू शकलो, सत्य बात बोलो। सत्य गोष्ट सांग। बच्चों को जब हम कुछ बोलते हैं कि आते समय खाऊ लेकर आऊंगा, आणि मुलांना आपण काय सांगतो की मी येताना तुझ्यासाठी खाऊ आणेन। बच्चे मालूम है ना, माँ बाप पिताजी आने के समय वो इंतजार करते हैं ना, कितने दौड़ के आते हैं वो आपके पास, आणि जी मुलं आहेत ती लगेच तुमच्याकडे पळत येतात, है ना? आते हैं, येतात इधर नहीं। और सबसे पहले गले लगकर पप्पी करके क्या बोलते हैं, आपके हाथ की बैग भी लेकर शूज वूज उठाकर क्या बोलते हैं, पप्पा क्या लाया? आणि सर्वात पहिले तुम्हाला गळ्याला लावून तुमचे शूज किंवा तुमची बॅग पकडून ठेवून, अगर आपकी बैग नहीं उठाते तो आदत लगाओ। आणि जर तुमची बॅग उचलत नाही ना, सवय लावा। लड़का है लड़की है, मुलगा आहे मुलगी आहे, अपने पति काम से आने के बाद अपने बच्चों को बोलना पापा के हाथ से बैग ले लो। आणि तुमचा नवरा कामावरून आल्याच्या नंतर तुम्ही सांगा की तुमच्या मुलांना की जाऊन आपल्या आप पप्पाची करते हो बॅग- अच्छी बात है, आणि तुम्ही करता चांगली गोष्ट लेकिन आहे, आप अपने बच्चों को बचपन से सिखाओ। पण तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासून शिकवा। तो क्या होगा, उन्हें वो आदत लगेगी मम्मी पापा की सेवा करने की। मग काय होईल, लहानपणापासून त्यांना सवय लागेल आई वडिलांची सेवा करायची। पप्पानी शूज काढले उचलून तिथे कॉर्नरला ठेव, और पप्पा ने शूज निकाला है तो जाकर वो कॉर्नर में रख जरा दे, ऐसा करके आदत लगाना। आणि असं करून सवय लावा। जल्दी से आप पानी लाते हो, अच्छे काम करते हो, बच्चों को भी बोलना जब पानी लेकर जा, आणि तुम्ही पाणी घेऊन जाता चांगली गोष्ट करता, पण मुलांना पण सांगा जा जाऊन पाणी घेऊन जा। वो खुश हो जाएंगे। फिर वो पानी पीने के बाद पापा के गले लगकर बोलेंगे क्या लाया, खाऊ लाया। आणि मग ते पाणी दिल्याच्या नंतर ते आपल्या पप्पांना गळ्याला लावतील आणि मध्ये काय आणलं तर ते म्हणते खाऊ आणलं, उनसे खुश हो, बच्चे भी खुश, आप भी खुश। आणि मग त्याच्या घरी मुलं पण खुश आणि तुम्ही पण खुश। प्रियो बहाने मत बताओ, स्कूल में जाने के लिए, कॉलेज में जाने के लिए आप बहाने बताते हो, आणि शाळेत जाण्यासाठी, कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्ही बहाणे, चर्च में आने के लिए आप बहाने बताते हो। चर्चमध्ये येण्यासाठी बहाणे सांगता। सुबह 10 बजे कितना अच्छा है आपका, तो फिर भी आपके चर्च में सुबह 10 बजे प्रार्थना होती आणि है। किती चांगलं आहे की तुमच्या चर्चमध्ये तरी चला 10 वाजता प्रार्थना करते, बहुत सारे चर्चेस में 7 बजे प्रार्थना होती आणि है। खूप साऱ्या मंडळीमध्ये 7 वाजता प्रार्थना करते, सुबह 7 बजे की प्रेयर है। सकाळी 7 वाजताची ये प्रार्थना। तो प्रभु को धन्यवाद, आपके चर्च में सुबह 10 बजे प्रेयर है। आणि ते तर देवाला धन्यवाद की तुमच्या मंडळीमध्ये 10ची प्रार्थना आहे। कोई कोई चर्च में 8 बजे, काही काही चर्चमध्ये 8 कोई वाजता, कोई चर्च में 8:30 9 बजे। काही चर्चमध्ये 8:30 9 वाजता। लेकिन आप प्रभु को धन्यवाद, आप आराम से आ सकते हैं, पण देवाला धन्यवाद तुम्ही आरामशीर येऊ नहा शकता धो के आ सकते हैं। आणि आंघोळ बिंघोळ सगळं काही करून येऊ फिर शकता। भी हमारे पास बहाने होते हैं, क्यों नहीं आए, तरी सुद्धा आपल्याजवळ बहाणे असतात की का नाही आलात, नहीं करो। आणि असं सगळं प्रभु को करू। भी बहाने मत दो, देवाला पण बहाणे देऊ नका, पास्टर को भी मत दो, पास्टरांना पण नका माँ देऊ, बाप को भी मत दो, आई वडिलांना पण नका देऊ, और अपनी पत्नी और अपने बच्चों को भी मत दो। आणि आपल्या पत्नी आपल्या मुलांना पण नका देऊ।
नहीं तो बहाना देने वाला आदत निकाल दो। आणि बहाणा देणारी सवय काढून टाका. ये प्रभु नहीं चाहता। आणि ही देवाची बिलकुल इच्छा नाही. प्रभु चाहता है हम ये आदत निकाल दे। कारण देवाची इच्छा आहे की आपण ही सवय काढून टाकावी. मालूम हुआ? समझ में आया? तो बहाने देने की आदत है मग बहाणे देण्याची सवय आहे आपल्यामध्ये, हमारे अंदर आहे ना? नक्की नाही? तर दारू पिणारा बघा कसा और दारू पीने वाला देखो, तंबाखू खाणारा, तंबाखू खाने वाला, बरेच जण त्यांना खायचं असतं पण ते बहाणे म्हणतात, हातपाय कापतात ते ना, लटपट होतात ते बहाना झाला. उनको खाने की इच्छा होती पर वो लोग बहाना बताते कि हाथ पे तलफ आली लटपटा ना, रहे तलफ आली और तलफ आएगी म्हणून बहाना. और बहाना. तो बहाने नका देऊ. और बहाना मत देना. ठीक है, उभे राहूया. तो हम खड़े हो आपण जाएंगे. उभे राहू. हम सब खड़े हो जाएंगे. देव पित्याकडे क्षमा मागूया. परमेश्वर पिता से क्षमा मांगेंगे तुला म्हणून प्रभू मी माझ्या आयुष्यात तुला खूप बहाने दिले. और प्रभु को कहेंगे, प्रभु मैंने अपने जीवन में तुझे बहुत बहाना दिया, बऱ्याच वेळेला बहुत सी बार. बऱ्याच वेळेला तू माझी पापं मला सोडायला सांगितली, और बहुत बार तूने मेरे पाप मुझे छोड़ने के लिए बोला, पण मी पर तुला खूप बहाने दिले. मैंने तुझे बहुत बहाना दिया. मी सोडणारच आहे पाप. और मैं छोड़ दूंगा, मैं छोड़ने ही वाला हूँ पाप. बस थोडे दिवस अजून, मग नंतर मी सोडत नाही. और फिर थोड़ा दिन और मैं छोड़ ही दूंगा. पुढे मी सोडणारच आहे पाप. और आगे मैं ये पाप छोड़ने ही वाला अजून हूँ. थोडे दिवस. और थोड़ा दिन. प्रभू मी असं तुला किती बहाने दिले. और मैंने ऐसे तुझे कितना बहाना दिया. जेव्हा जेव्हा तू माझ्याशी बोललास, और जब जब तूने मुझसे बात की, मला काम करायला सांगितलं, मुझे काम करने के लिए बोला, मी बहाने दिले. मैंने बहाना दिया. सेवा करायला मला सांगितले, सेवा करने के लिए तूने मुझे कहा, तेव्हा मी बहाने दिले. उस समय मैंने बहाना दिया. क्षमा करायला सांगितलंस, क्षमा करने के लिए बोला, तेव्हाही मी बहाने सांगितले. उस समय भी मैंने बहाना बताया. तू मला कुणाला तरी मदत करायला सांगितली, और तूने मुझे किसी को मदद करने के लिए बोला, तेव्हाही मी बहाने सांगितले. उस समय भी मैंने बहाना बताया. हा प्रभू, तू मला दया करायला सांगितलीस, तूने मुझे दया करने के लिए बोला कठोरता काढायला सांगितली, और कठोरता निकालने के लिए बोला. तेव्हाही मी बहाने तुला सांगितले. उस समय भी मैंने तुझे बहाना बताया. मला क्षमा कर, मुझे क्षमा कर, मला माफ कर. मुझे माफ कर. मी तुला खूप दुखवलेले मैंने तुझे आहे. बहुत दुखाया है. माझ्या सर्व अधर्मांसाठी, पापांसाठी मी माफी मागतो. मेरे सारे अधर्मों के लिए और पापों के लिए मैं आपसे क्षमा मांगता हूँ. मी चर्चमध्ये येऊ शकलो नाही, और मैं चर्च में आ नहीं पाया. तेव्हाकडे क्षमा मागतो. प्रभु से क्षमा मांगो. तुमचं प्रभु भोजन चुकलेलं आहे, आपका प्रभु भोजन मिस हो चुका है. तेव्हाजवळ क्षमा मागा. प्रभु से क्षमा मांगो. तुम्ही चर्चमध्ये येता पण तुम्ही बायबल घेऊन येत नाही. और आप चर्च में आते हैं पर आप बाइबल लेकर नहीं आते. बायबल घरी विसरता, बाइबल घर पर भूल जाते तेव्हा हैं. तुम्ही बायबलच हाताळत नाही. या फिर आप बाइबल का इस्तेमाल ही नहीं करते. त्याबद्दल देवाकडे क्षमा मागा. और इसलिए परमेश्वर से क्षमा मांगो. देवाला म्हणा, प्रभु मला क्षमा कर, मी चर्चमध्ये येतोय पण तरी मी बायबल आणलं नाही, मला क्षमा कर. और प्रभु को कहो, प्रभु मुझे क्षमा कर, मैं चर्च में आता हूँ फिर भी मैंने बाइबल नहीं लाया, मुझे माफ कर. मला माफ कर प्रभु. मुझे माफ कर प्रभु. तुमच्याकडून ज्या ज्या चुका झाल्या त्या सगळ्या गोष्टींसाठी देवाकडे क्षमा मागा. और आपसे जो जो गलतियाँ हुई सारी गलतियों के लिए आप परमेश्वर से क्षमा काही मांगो. गोष्टी जाणून बुजून झाल्या, और कुछ बातें जानबूझकर हुई है. देवाकडे क्षमा मागा. प्रभु से क्षमा मांगो. देवाला मला यापुढे मी कधी या गोष्टी करणार नाही. और प्रभु को कहो कि प्रभु आगे से मैं इन बातों को नहीं करूँगा. पवित्र पवित्र करुणा में देवी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते, मेरे राजा, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता. ये बात तो सत्य है प्रभु, बचपन से हमारी खून नहीं बसा है बहाना देना प्रभु. इसलिए बचपन से लेके अब तक हम आपको ही क्या, हमारे माता पिता को, भाई को, पति को, पत्नी को, बच्चों को, लोगों को, एक दूसरे को, पास्टर को तक हमने बहाने बताए. हमें क्षमा करना प्रभु. हमें अपनी गलती का एहसास खुद करना चाहिए, लेकिन हम उस जगह पर बहाने बताते, ऐसा हुआ इसलिए ऐसा हुआ. हमें क्षमा करना, हमें माफ कर प्रभु. आज के बाद हम कभी बहाने नहीं बताएंगे, हमें माफ करो. ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है प्रभु. दया करो मेरे राजा यीशु. आज से हमारे अंदर से बहाने देना ये आदत दूर कर दो प्रभु. ये हमारी खास प्रार्थना है प्रभु. आज के बाद चर्च में आने के लिए, प्रभु भोजन के लिए, मसीह जीवन जीने के लिए, बपतिस्मा लेने के लिए और मसीह की आज्ञाओं का पालन करने के लिए आज के बाद हम कोई बहाना नहीं बनाएंगे. अपने माता पिता के साथ भी नहीं, अपनी पत्नी के साथ नहीं, पति के साथ नहीं, बच्चों के साथ नहीं, ये लोगों के साथ नहीं.
हम अच्छी रीति से जीवन में देकर क्षमा करना प्रभु, दया रखना। पवित्र आत्मा, हमने आपको बहुत दुखाया है, आपने बहुत बार हमसे बात की, क्षमा का दिन चाहा, लेकिन हम कठोर बने रहे। तूने चाहा कि हम पश्चाताप करें, मन फिराए, अपने पाप कबूल करें, लेकिन हमने अनसुनी किया और हमने बहाना बताया, अभी नहीं बाद में, अभी नहीं बाद में, अभी नहीं बाद में, विनम्र लगाया। हमें माफ करो, हमें क्षमा करो। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। सभी को यीशु के लहू से कवर कर दो। पवित्र आत्मा माफ करना और आपके चरणों तले लाते, इन सबको यीशु के लहू से कवर कर दो। अब तक जितने सारे अपराध हुए, हाँ प्रभु, हमने अपनी मर्जी से की, किसी ने हमें जोर जबरदस्ती नहीं की, वो हमारी इच्छा थी इसलिए किए, उसके लिए क्षमा मांगते। पाप का, शैतान का, मृत्यु का, दंड का सारा अधिकार तोड़ दे और पिता, पुत्र, पवित्र आत्मा का अधिकार घोषित कर दे और आपके सर्व सामर्थ्य लोग करेगा। आंखों के पुतली के समान संभाले, दृष्ट से बचाए, सदा आप पे मगन रहने के लिए कुछ आएगा। धन मन सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना और सदा आनंदित रहने के लिए सहाय रखना। तो इनकी ढाल, इनका कवच है, उनका स्वामी, इनका गढ़ है, इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र तैयार है यीशु के नाम से। आमीन। सबको प्रेस